ओके. तर जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट बॅच आपण स्टार्ट करतोय. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला कोणकोणत्या लँग्वेजेस, आपल्याला कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज कव्हर करायच्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तर फुल स्टॅक म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की फुल स्टॅक म्हणजे आपण 3 लेयर्स मध्ये काम करतो. स्टॅक म्हणजे लेयर्स. ओके. फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस. तर या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत म्हणजे फ्रंट एंड, त्यानंतर बॅक एंड आणि त्यानंतर डेटाबेस. तर फ्रंट एंड मध्ये आपण कोणकोणत्या लँग्वेजेस शिकणार आहोत तर HTML, CSS, Bootstrap, JavaScript, jQuery, JSON, Ajax. त्यानंतर आपण या ठिकाणी फ्रंट एंडचे फ्रेमवर्क घेणार आहोत, रिॲक्ट जेएस किंवा अँग्युलर जेएस या दोन्हीपैकी एक आपण फ्रेमवर्क घेणार आहोत. ओके. रिॲक्ट किंवा अँग्युलर या दोन्हीपैकी एक फ्रेमवर्क होईल. आणि बॅकएंडला आपण या ठिकाणी घेणार आहोत कोर जावा, ऍडव्हान्स जावा, त्यानंतर इथे आपण घेणार आहोत जावा मध्ये प्रोजेक्ट मध्ये, ऍडव्हान्स जावा मध्ये आपण इथे घेणार आहोत एक प्रोजेक्ट. त्यानंतर पुढे जाऊन आपण जावाचं फ्रेमवर्क आहे स्प्रिंग फ्रेमवर्क या ठिकाणी आपण घेणार आहोत स्प्रिंग फ्रेमवर्क. आणि त्यानंतर तुमचा फायनल प्रोजेक्ट. ओके. आणि डेटाबेस या ठिकाणी आपण यूज करणार आहोत SQL किंवा MySQL या ठिकाणी डेटाबेस आपण यूज करणार आहोत. हे झालं तुमचं टोटल फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट मध्ये टोटल टेक्नॉलॉजी. आणि हा तुमचा झाला टोटली लँग्वेजेस की आपल्या ठिकाणी काय काय शिकणार आहेत. त्याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी शिकणार आहेत की जसं मध्ये पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत गिटअप, त्यानंतर चॅट जीपीटी वगैरे कसं यूज करायचंय ते सर्व आपण या ठिकाणी मध्ये छोटे छोटे कन्सेप्ट आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी मध्ये पाहणार आहोत. तर ओव्हरऑल हा झाला तुमचा एक सिलेबस की फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट मध्ये आपण फ्रंट एंड मध्ये एवढ्या लँग्वेजेस, त्यानंतर बॅक एंड मध्ये ह्या लँग्वेजेस आणि डेटाबेस या ठिकाणी आपण शिकणार आहोत. ओके. आणि सर्वांचा यूज करून आपण या ठिकाणी प्रोजेक्ट सुद्धा डिझाईन करणार आहोत. ओके. तर आपण या ठिकाणी हे जे काही 3 फेज आहेत म्हणजे फुल स्टॅक, फ्रंट एंड. तर जर समजा तुम्हाला फ्रंट एंड आलं तर तुम्ही होता या ठिकाणी फ्रंट एंड डेव्हलपर. जर समजा या ठिकाणी तुम्हाला बॅक एंड आलं तर तुम्ही होता या ठिकाणी एक बॅक एंड डेव्हलपर. आणि जर समजा तुम्हाला डेटाबेस येत असेल तर तुम्ही होता या ठिकाणी एक डेटाबेस डेव्हलपर. आता या ठिकाणी 3 लेयर्स आहेत फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस. तर आपण काय करणार आहोत हे तिन्ही लेयर्स आपण वेगवेगळ्या प्रकारे टायमिंग ठेवणार आहे. म्हणजे आपण थोडक्यात याला आपण म्हणू शकतो मॉड्यूल 1 म्हणजे आपण मॉड्यूल 1, त्यानंतर याला म्हणू आपण मॉड्यूल 2 आणि या ठिकाणी मॉड्यूल 3. तर आपण काय केलेलं आहे हे 3 मॉड्यूल्स या ठिकाणी आपण डिवाइड केलेले आहेत म्हणजे फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस. तर तुम्ही काय करू शकता हे तिन्ही मॉड्यूल्स तुम्ही सायमल्टेनियसली सुद्धा शिकू शकता किंवा तुम्हाला वाटलंय की काय करायचंय 1 बाय 1 एक एक मॉड्यूल तुम्हाला कव्हर करायचंय तुम्ही एक एक मॉड्यूल सुद्धा काय करू शकता कव्हर करू शकता. तर या फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट मध्ये आपण 3 पार्ट केलेले आहेत मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल 3. तर आजपासून आपण काय करणार आहोत मॉड्यूल 1 2 ला समजा याला आपण नाव देऊया वाटलंच तर त्याला मी म्हणतोय मॉड्यूल 2, त्यानंतर याला म्हणतोय मी मॉड्यूल 3 आणि याला म्हणू आपण मॉड्यूल 1. ओके. तर आपण 3 पार्ट मध्ये या ठिकाणी त्याला डिवाइड केलेला आहे. तर आजपासून आपण काय करणार आहोत मॉड्यूल 2 ला या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. मॉड्यूल 2 ला आपण स्टार्ट करणार आहोत आणि थोड्याच दिवसांनी म्हणजे आज मंडे आहे आणि पुढच्या मंडे पासून आपण या ठिकाणी मॉड्यूल 1 ला सुद्धा काय करतोय आपण स्टार्ट करतो. तुम्हाला वाटलंय की मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 दोन्ही सोबत करायचंय तुम्ही मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 दोन्ही पण काय करू शकता सोबत वर्क करू शकता किंवा तुम्हाला वाटलंय की मला अगोदर मॉड्यूल 1 करायचंय मग नंतर मॉड्यूल 2 करायचंय असंही तुम्ही काय करू शकता पुढे वर्क करू शकता. ओके. तर आपण शक्यतो या ठिकाणी जर सोबत जर चालले तुम्ही
तर तुमचा या ठिकाणी फायदा होईल. कारण इथे ज्यावेळेस आपण ऍडव्हान्स जावाला जाऊ तर ऍडव्हान्स जावाला तुम्हाला काम करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी गरज लागते फ्रंट एंड टेक्नॉलॉजी. कारण त्यावेळेस आपण काय करणार आहोत, वेब बेस्ड सॉफ्टवेअर आपण या ठिकाणी डिझाईन करणार आहोत, वेबसाईट आपण डिझाईन करणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी गरज लागते फ्रंट एंडची. तर माझं तर म्हणणं आहे की तुम्ही काय करा, मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 तुम्ही काय दोन्ही सोबत करा, म्हणजे तुमच्या ठिकाणी टाइम पण वाचेल, तुमचा टाइम वेस्ट जाणार नाही आणि तुम्ही लवकरात लवकर कोण होणार आहात, एक फुल स्टॅक डेव्हलपर होता. ओके, तर आजपासून या ठिकाणी पहा आपण मॉड्यूल 2 ला या ठिकाणी स्टार्ट करतोय. मॉड्यूल 2 मधला या ठिकाणी आपल्याला ठिकाणी फर्स्ट कव्हर करायचे कोर जावा. फर्स्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत कोर जावा. आता कोर जावाचा जो काही सिलेबस आहे तो कोर जावाचा सिलेबस मी तुमच्या ग्रुपवर सेंड करेल. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सिलेबस मध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय. ओके, कोर जावा मध्ये सुद्धा आपण शेवटी एक प्रोजेक्ट होईल आपला. त्यामध्ये पहा AWD कन्सेप्ट आहे, स्विंग. ओके, त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक छोटासा प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी डिझाईन करू शकता. आणि शेवटी आपण कोर जावाचा यूज करून सुद्धा आपण एक प्रोजेक्ट डिझाईन करणार आहोत. म्हणजे ऍडव्हान्स जावा मध्ये सुद्धा तुमचा एक प्रोजेक्ट होईल आणि फ्रेमवर्क मध्ये सुद्धा काय होईल, तुमचा एक दोन फ्रेम प्रोजेक्ट तुमचे या ठिकाणी कंप्लीट होतील. ओके, तर आजपासून या ठिकाणी आपण सुरुवात करतोय कोर जावाला. तर पुढे पहा, आता आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय कोर जावाला. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी पाहणार आहोत आपण व्हॉट इज जावा, की जावा काय आहे, हिस्ट्री ऑफ जावा, फीचर्स ऑफ जावा, पार्ट्स ऑफ जावा. म्हणजे थोडक्यात सगळ्यात अगोदर घेणार आहोत आपण इंट्रोडक्शन ऑफ जावा. सगळ्यात अगोदर ठिकाणी आपण घेणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ जावा आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हॉट इज जावा. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जातो पहा की जावा काय आहे, व्हॉट इज जावा. तर तुम्हाला तर माहिती आहे की जावा ही काय एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तुम्ही सांगू शकता की जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. वाटलंच तर या ठिकाणी मी राईट करतो पहा. तर जी काय बॅच असेल ती बॅच आपण टोटली लाईव्ह घेऊन जाणार आहोत. जे काय नोट्स असतील त्या नोट्स तुम्हाला काढण्याची आवश्यकता नाहीये. नोट्स मी तुम्हाला सेंड करेल. शेवटी लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला कोर्सचे हायलाइट सांगणार आहेत. ओके, तर इथे पहा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. किंवा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता जावा इज अ हाय लेवल क्लास बेस्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असंही तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, म्हणू शकता प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, आता इथे पहा हाय लेवल, जावाला हाय लेवल लँग्वेज का म्हणायचंय, क्लास बेस्ड का म्हणायचंय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड का म्हणायचंय, तेच आपल्याला काय करायचं या ठिकाणी पुढे जाऊन शिकायचं. ज्यावेळेस आपण जावाचे फीचर्स पाहू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की जावाला आपण हाय लेवल लँग्वेज का म्हणतोय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज का म्हणायचंय. ओके, सगळ्यात मेन कन्सेप्ट तुम्ही कोणतीही लँग्वेज घ्या, कोणत्याही लँग्वेज मधला सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट असतो तुमचा उप्स कन्सेप्ट. ओके, सगळ्यात मेन कन्सेप्ट आहे तुमचा उप्स. ओके, तर पुढे जाऊन या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की जावाला ठिकाणी हाय लेवल लँग्वेज, क्लास बेस्ड लँग्वेज किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज का म्हणतात. ओके, तर आता तुम्ही या ठिकाणी सांगू शकता की जावा इज हाय लेवल क्लास बेस्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. अशी डेफिनेशन तुम्ही काय करू शकता, जावाची तुम्ही सांगू शकता. त्यानंतर पहा पुढे या ठिकाणी बघायचं आपल्याला हिस्ट्री ऑफ जावा. हिस्ट्री ऑफ जावा. आता हिस्ट्री ऑफ जावा मध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जावा लँग्वेज डेव्हलप कधी झालीये, जावा लँग्वेज डेव्हलप कुणी केलीये आणि जावा लँग्वेज डेव्हलप होण्याच्या अगोदर किंवा जावा लँग्वेज ज्यावेळेस डेव्हलप झाली त्यावेळेस जावाचं ऑलरेडी इनिशियल नेम काय होतं ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये किंवा तुम्हाला एक्झाम मध्ये हमखास तुम्हाला प्रश्न विचारला जातो हिस्ट्री ऑफ जावा. ओके, तर या ठिकाणी आपण पाहत आहोत हिस्ट्री ऑफ जावा. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा की जावा ही काय आहे, तुमची एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि डेव्हलप केलेली आहे सन मायक्रोसिस्टीम. तर इथे मी राईट करतो पहा जावा इज जनरल पर्पज. तुम्ही असं म्हणू शकता जावा इज अ जनरल पर्पज. आता जनरल पर्पज म्हणजे काय,
की तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या कारणासाठी या ठिकाणी जावा लँग्वेज तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुम्ही वेब डेव्हलपमेंटसाठी जावा यूज करू शकता, सॉफ्टवेअर डिझायनिंग साठी तुम्ही जावा यूज करू शकता, तुम्ही GUI ऍप्लिकेशन साठी जावा यूज करू शकता, तुम्ही गेमिंग साठी जावा यूज करू शकता, तुम्ही अॅनिमेशन साठी जावा यूज करू शकता, तुम्ही AI साठी जावा यूज करू शकता. असे वेगवेगळे पर्पज साठी काय करू शकता, तुम्ही जावा लँग्वेज या ठिकाणी यूज करू शकता. तर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की जावा इज अ जनरल पर्पज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप्ड बाय सन मायक्रोसिस्टीम इथे राईट करतो मी, सन मायक्रोसिस्टीम. ओके, सन मायक्रोसिस्टीम ऑफ USA इन 1991. ओके, तर पहा डेव्हलप कुणी केली आहे, सन मायक्रोसिस्टीम. आता सन मायक्रोसिस्टीम काय, सन मायक्रोसिस्टीम हे आहे एक कंपनीचं नेम. ओके, त्या कंपनीच्या अंडर जी एक टीम वर्क करत होती, ती टीम होती पहा, आणि त्या टीम मध्ये एक जो मेंबर होता, त्या मेंबरचं नाव आहे जेम्स गॉसलिंग आणि त्याच्या टीमने, जेम्स गॉसलिंग अँड हिज टीम. तर जेम्स गॉसलिंग आणि त्याच्या टीमने काय केलेलं आहे, जावा लँग्वेज या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे पहा. किंवा तुम्ही या ठिकाणी असंही म्हणू शकता की जेम्स गॉसलिंग इज द लीड फॉर द टीम. म्हणजे तो त्या टीमचा काय होता, लीडर होता. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो टीम लीडर. ओके, हु डेव्हलप जावा लँग्वेज. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेलं असेल की जावा लँग्वेज डेव्हलप कोणी केलेली आहे, जेम्स गॉसलिंग आणि त्याच्या टीमने. कुठे डेव्हलप केली आहे, सन मायक्रोसिस्टीम. आता सन मायक्रोसिस्टीम कुठे आहे, तर इन युएसए मध्ये 1991 म्हणजे 1991 साली जेम्स गॉसलिंगच्या टीमने सन मायक्रोसिस्टीम या मध्ये काय केलेले आहे, जावा लँग्वेज डेव्हलप केलेली आहे. पण ज्या वेळेस जावा लँग्वेज डेव्हलप कधी झालेली आहे, 1991 मध्ये. पण ज्या वेळेस 1991 मध्ये जावा लँग्वेज या ठिकाणी डेव्हलप झाली, त्यावेळेस त्याचं इनिशियल नेम होतं पहा ओक. इनिशियल नेम काय होतं, ओक. त्यावेळेस त्याला म्हणायचो आपण ओक लँग्वेज. ओक म्हणजे एक ट्री आहे पहा, ओक नावाची एक काय आहे, ट्री आहे. तर त्या ज्या वेळेस लँग्वेज डेव्हलप झाली, त्यावेळेस नाव काय होतं त्या लँग्वेजचं, OAK. आणि जावा लँग्वेज कधी पडलंय त्या लँग्वेजला, जावा नेम इज 1995. हिस्ट्री खूप महत्वाची आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ज्या वेळेस जावा लँग्वेज डेव्हलप झाली 1991 मध्ये, त्यावेळेस त्या लँग्वेजचं नाव होतं ओक लँग्वेज. आणि त्याच्यानंतर 1995 मध्ये, नंतर 4 वर्षानंतर काय नाव झालेलं आहे, ओक लँग्वेजचं नाव या ठिकाणी ट्रान्सफर करून काय झालेलं आहे, जावा लँग्वेज. आणि 1995 पासून आपण त्या लँग्वेजला म्हणतोय जावा. आणि ज्या वेळेस जावाचं फर्स्ट व्हर्जन आलं, द फर्स्ट व्हर्जन ऑफ जावा केम इनटू मार्केट इन 1995. ओके, तर 1995 मध्ये जावाचं काय आलेलं आहे, फर्स्ट व्हर्जन आलेलं आहे. इन 1996 फर्स्ट जीडीके. आता जीडीके म्हणजे काय, जीडीके आपल्याला पुढे जाऊन उद्याच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. जावा डेव्हलपमेंट किट सगळ्यात मेन आहे पहा, JVM, JRM, JDK, ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. तर 1996 फर्स्ट JDK 1.0 इज रिलीज. 1.0 इज रिलीज. तर जावाचं जे काही फर्स्ट व्हर्जन आहे, पब्लिक कधी झालंय मार्केटमध्ये, म्हणजे सर्वजण यूज कधी करायला लागलेत, 1995 मध्ये. पण जावा लँग्वेज डेव्हलप झालेली आहे 1991 मध्ये. त्यावेळेस त्यांची टीम, जी काय सन मायक्रोसिस्टीम मध्ये टीम होती, तीच वर्क करायची, त्याच्यावरच ते काम करायचे. पण पब्लिक झाली कधी, बाकीचे
बाकीचे जे काय कस्टमर्स असतील, जे काय समजा पब्लिक केली आहे, ती पब्लिक कधी केलेली आहे 1995 मध्ये, आणि 1996 मध्ये जेडीकेचं काय आलेलं आहे फर्स्ट व्हर्जन. आणि आता जर आपण जर पाहिलं तर जेडीके आय थिंक 1920 या ठिकाणी काय 22 या ठिकाणी स्टार्ट आहे. ज्यावेळेस आपण जेडीके इन्स्टॉल करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की जेडीके इन्स्टॉल कसं करायचंय. जावा लँग्वेज, जावाचा फर्स्ट प्रोग्राम आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे. त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण इन्स्टॉलेशन पासून घेणार आहोत, इन्स्टॉलेशन प्रोसेस. कारण तुम्हाला प्रोग्राम येतोय पण तुम्हाला इन्स्टॉलेशन सुद्धा जमलं पाहिजे पहा. ठीक आहे. तर अगोदर आपण इंट्रोडक्शन पार्ट घेणार आहोत, त्यानंतर आपण जावाचं इन्स्टॉलेशन घेणार आहोत. त्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगेल की जेडीके इन्स्टॉल कशा प्रकारे करायचंय आणि जेडीकेचा पाथ कशा प्रकारे इन्स्टॉल करायचंय ते तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणारच आहोत. तर ही झाली तुमची एक जावाची हिस्ट्री. ओव्हरऑल परत एकदा सांगतो पहा की जावा लँग्वेज डेव्हलप कुणी केलेली आहे, जेम्स गॉसलिंग आणि त्याच्या टीमने. कुठे डेव्हलप केलेली आहे, सन मायक्रो सिस्टीम USA इन 1991. जावा लँग्वेजचं इनिशियल नेम होतं ओक लँग्वेज. जावा लँग्वेजला जावा नेम कधी पडलंय 1995 मध्ये, आणि जावा लँग्वेज मार्केटमध्ये आलेली आहे 1995 मध्ये. आणि जावाचं फर्स्ट जेडीके पब्लिक झालेला आहे, रिलीज झालेला आहे 1996 मध्ये. इथे एक नोट राईट करतो पण मी, नोट म्हणजे खूप महत्वाचं आहे. म्हणजे इथे एक नोट मी राईट करतो. ऍज पर सन, आता तिची काय सन मायक्रो सिस्टीम नावाची जी काय कंपनी होती, सन मायक्रो सिस्टीम नावाची जी काय कंपनी होती, ती कंपनी आता अंडर काम करते ओरॅकल. सन मायक्रो सिस्टीम इज वर्क इन अंडर ओरॅकल. म्हणजे जे काय समजा सन मायक्रो सिस्टीम जी काय कंपनी ती आता कुणाकडे आलेली आहे, ओरॅकल कडे आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर जावा लँग्वेज तुम्हाला आता इन्स्टॉल करायचं असेल, तुम्हाला जावा लँग्वेज जर समजा तुम्हाला आता यूज करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आता कोणत्या साईटवर जावं लागतंय, ओरॅकल. म्हणजे ती आता काय झालेली आहे कुणाकडे, जे काय समजा त्याचे स्टँडर्ड जे होते ते सगळेचे सगळे कंपनीचे आता आलेले आहेत ओरॅकल. समजा इथे पण मी तुम्हाला ऑनलाईन सुद्धा जाऊन सांगतो. इथे मी फक्त टाकतो जावा डाउनलोड, मी फक्त असं टाकतो पहा, जावा डाउनलोड या ठिकाणी मी एंटर करतोय. इथे तुम्हाला दिसेल पहा, त्या पहा तुम्हाला इथे साईट दिसेल पहा, इथे तुम्ही वाचू शकता www.oracle.com. म्हणजे त्याचे जे काय समजा हे होते सर्वचे सर्व, हे सर्व कुणाकडे आलेले आहेत आता, सन मायक्रो सिस्टीमचे ओरॅकल कडे आले. म्हणजे ओके, तर ही झाली तुमची हिस्ट्री ऑफ जावा. तर ठीक आहे, तर मी पुढे कंटिन्यू करतो पहा. त्यानंतर पहा आपल्याला काय करायचे, आता पुढे कंटिन्यू करायचंय. तर पुढे पहा, ऍज पर सन मायक्रो सिस्टीम, ऍज पर सन मायक्रो सिस्टीम, इथे मी राईट करतो, सन मायक्रो सिस्टीम स्टँडर्ड the Java language is divided into three parts. तर पहा, ज्यावेळेस जावा लँग्वेज डेव्हलप झाली त्यावेळेस सन मायक्रो सिस्टीमने जावाचे काय केलेले आहेत, 3 पार्ट्स केलेले आहेत पहा. तर ते 3 पार्ट्स कोणकोणते, इथे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हमखास विचारले जातात पहा. J2SE, J2SE किंवा JSE हा झाला तुमचा फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट पहा, J2EE, J2EE किंवा आपण या ठिकाणी त्याला JEE सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर पहा थर्ड पार्ट J2ME आणि त्याला आपण JME असंही या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर सन मायक्रो सिस्टीमने जावा लँग्वेज 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे, J2SE, J2EE, J2ME. ओके, किंवा तुम्ही या ठिकाणी असंही म्हणू शकता JSE, JEE, JME. ओके, तर आपण सगळ्यात अगोदर याचा फुल फॉर्म पाहून घेऊया. तर J2SE चा फुल फॉर्म होतो जावा स्टँडर्ड, जावा 2 स्टँडर्ड एडिशन, जावा 2 स्टँडर्ड एडिशन. जावा 2 स्टँडर्ड एडिशन असंही तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. त्यानंतर जावा 2 एंटरप्राइज एडिशन, त्याचा फुल फॉर्म होतो जावा 2
एंटरप्राइज एडिशन, एंटरप्राइज एडिशन. त्यानंतर पहा जावा 2 मायक्रो एडिशन, जावा 2 मायक्रो एडिशन. तुम्हाला या ठिकाणी फुल फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जाताल, ज्यावेळेस तुम्ही ऍप्टी वगैरे देताल किंवा एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी याचा फुल फॉर्म विचारला जातो आणि याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो की जावाचे 3 पार्ट्स कोणते. त्यावेळेस तुम्हाला सांगायचे जावा 2 स्टँडर्ड एडिशन, जावा 2 एंटरप्राइज एडिशन अँड जावा 2 मायक्रो एडिशन. असे 3 पार्ट्स मध्ये काय झालेलं आहे, सन मायक्रो सिस्टीमने जावा लँग्वेज या ठिकाणी डिव्हाइड केलेली आहे. ओके. त्यानंतर पहा आता आपण काय करणार आहोत, जे काही 3 पार्ट्स आहेत ते 3 पार्ट्स आपण या ठिकाणी डीप मध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत. की जावा 2 स्टँडर्ड एडिशन म्हणजे काय, त्यामध्ये आपल्याला काय शिकायचंय, एंटरप्राइज एडिशन मध्ये आपल्याला काय शिकायचंय, आपण काय काय काम करू शकतो, मायक्रो एडिशन मध्ये आपण काय काय वर्क करू शकतो, त्यामध्ये आपण काय काय डेव्हलप करू शकतो, ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, डीप मध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण पाहू जावा 2 स्टँडर्ड एडिशन, जावा 2 स्टँडर्ड एडिशन. या ठिकाणी त्याचा शॉर्ट आहे J2SE किंवा JSE असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. तर इथे मी राईट करतो पहा, बाय युझिंग J2SE we are able to develop standalone application, standalone application. तर ही सगळ्यात महत्वाची लाईन आहे का. तर तुम्ही काय करू शकता, जावा 2 स्टँडर्ड एडिशनचा यूज करून तुम्ही स्टँड अलोन ऍप्लिकेशन. आता स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजे काय, की ते तुमच्या पीसी पुरतेच काय असतात, मर्यादित असतात, किंवा त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी क्लायंट साइट. तुम्ही काय करू शकता, क्लायंट साइट ऍप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही डिझाईन करू शकता. ओके. म्हणजे स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजे काय, एक्झाम्पलच्या फॉर्मॅट मध्ये सांगायचं की एक्झाम्पल पा, तुम्ही प्रत्येकाने नोटपॅड पाहिलेला असेल, तुम्ही प्रत्येकाने वर्ड पॅड पाहिलेला असेल पा, आपल्या लॅपटॉप मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये असतो पा, किंवा तुम्ही सर्वांनी पेंट यूज केला असेल पा, पेंट. ओके. हे झाले तुमचे एक्झाम्पल कशाचे, स्टँड अलोन ऍप्लिकेशन. म्हणजे एक्झाम्पल एक सांगतो की समजा आता या ठिकाणी मी यूज करतोय नोटपॅड, समजा हे जे काय एडिटर मी इथे टाइप करतोय हे सुद्धा एक स्टँड अलोन ऍप्लिकेशन आहे पा, नोटपॅड. ओके. आता समजा या ठिकाणी मी काहीतरी नोट्स राईट केलेले आहेत, मी या ठिकाणी काहीतरी नोट्स राईट केले आहेत, किंवा मी पेंट यूज करतोय, पेंट यूज करून मी काय केलेलं आहे, एक पेंटिंग मी या ठिकाणी तयार केलेली आहे आणि ती पेंटिंग मी माझ्या लॅपटॉप मध्ये काय केलेली आहे, सेव्ह केलं आहे. समजा मी कुठेतरी बाहेर गेलो, मी समजा कुठेतरी दिल्लीला गेलो किंवा मी कुठेतरी चेन्नईला गेलो आणि तो लॅपटॉप समजा मी विसरलेलो आहे, मी माझ्यासोबत नेलेला नाहीये आणि ती पेंटिंगची मला आवश्यकता आहे. तर ती पेंटिंग किंवा जे काय मी नोटपॅड मध्ये मी राईट करून ठेवलेलं आहे, त्या नोट्स म्हणा किंवा त्या पेंट म्हणा, मी ऍक्सेस करू शकतो का, मी पाहू शकतो का, मी पाहू शकत नाही का. कारण मी कधी पाहू शकतो, ज्यावेळेस माझ्याकडे माझा लॅपटॉप असेल त्यावेळेसच. किंवा मी या ठिकाणी काय केलं आहे, ती पेंट किंवा ते जे काय नोट्स आहेत मी माझ्या लॅपटॉप मध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत, किंवा मी तेच लॅपटॉप मधले पेंटिंग म्हणा, माझ्या लॅपटॉप मधली पेंट मी डिझाईन केलेली, किंवा मी तिथे जे माझ्या नोट्स आहेत मी दुसऱ्या लॅपटॉप मध्ये पाहू शकतो का, मी दुसऱ्या कॉम्प्युटर मध्ये पाहू शकतो का, मी पाहू शकत नाही. कारण ते काय तुमचे स्टँड अलोन ऍप्लिकेशन आहेत, ते फक्त तुमच्या सिस्टीम पुरतेच मर्यादित आहेत. तुम्ही तुमच्या दुसऱ्या सिस्टीमवर तुम्ही यूज करू शकत नाही किंवा तुम्ही त्याला दुसरीकडे ऍक्सेस करू शकत नाही. स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजे काय, की तुमच्या सिस्टीम पुरतेच काय झाले, मर्यादित. वाटलंच तर या ठिकाणी मी तुम्हाला 2-3 त्याच्या लाईन्स राईट करून देतो की व्हॉट इज स्टँड अलोन ऍप्लिकेशन, म्हणजे तुमच्या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. स्टँड अलोन ऍप्लिकेशन आर द इथे मी राईट करतो, आर द जावा application which don't need to client server architecture. ओके. म्हणजे जे काय तुमच्या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन डिझाईन करणार आहात युजिंग J2SE,
चा यूज करून तुम्ही जे काय ऍप्लिकेशन स्टँड अलोन ऍप्लिकेशन यूज करणार आहेत त्याला तुम्हाला या ठिकाणी क्लायंट सर्व्हरची आवश्यकता नसते, कारण आपण त्या ठिकाणी ते सर्व्हरला काम करतच नाहीये, ते आपल्या सिस्टीम पुरतच मर्यादित असतं. तर हे झालं समजा तुमचा एक फर्स्ट पॉइंट की स्टँड अलोन ऍप्लिकेशन वी आर नॉट नीड टू क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता द स्टँड अलोन ऍप्लिकेशन applicable only one desktop. मी जसं तुम्हाला सांगितलंय की एका डेस्कटॉप पुरतच काय असतं ते मर्यादित असतं आणि याला या ठिकाणी आपण म्हणू शकतो hence it is called desktop application. hence it is called desktop application किंवा विंडोज ऍप्लिकेशन, विंडो बेस ऍप्लिकेशन असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. म्हणजे पहा स्टँड अलोन ऍप्लिकेशनला तुम्ही काय काय म्हणू शकता, डेस्कटॉप ऍप्लिकेशन किंवा विंडो बेस ऍप्लिकेशन. ते तिन्ही शब्द एकच आहेत. पहा तुम्हाला जर पुढे विचारलं की डेस्कटॉप ऍप्लिकेशन कोणकोणते, मग तुम्ही सांगू शकता नोटपॅड, पेंट किंवा तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड यूज करता. पहा हे सगळे एक्झाम्पल झाले तुमचे कोणते, वेब विंडो बेस ऍप्लिकेशन, डेस्कटॉप ऍप्लिकेशन आणि स्टँड अलोन ऍप्लिकेशन. कसे असतात ते, ओनली ऍप्लिकेबल फॉर डेस्कटॉप. ओके. त्यानंतर अजून एक पॉइंट या ठिकाणी मी राईट करतो. पहा थर्ड पॉइंट, फॉर स्टँड अलोन ऍप्लिकेशन डज नॉट नीड इंटरनेट कनेक्शन. स्टँड अलोन ऍप्लिकेशन डज नॉट नीड टू इंटरनेट कनेक्शन. तर यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन ची गरज नाहीये. तुम्ही विदाउट इंटरनेट कनेक्शन तुम्ही काय करू शकता, स्टँड अलोन ऍप्लिकेशन यूज करू शकता. तुम्ही पेंट यूज केलेला आहे पहा आतापर्यंत. पेंटला तुम्हाला इंटरनेट लागतं का, तुम्ही पेंट यूज केलेला असेल पहा, पेंट, मायक्रोसॉफ्ट वर्ड, नोटपॅड तुम्ही आतापर्यंत यूज केला आहे पहा. त्यासाठी इंटरनेट कनेक्शन चालू असणं गरजेचं आहे का, गरजेचं नाहीये. विदाउट इंटरनेट कनेक्शन तुम्ही काय करू शकता, स्टँड अलोन ऍप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता. अजून एक या ठिकाणी पॉइंट मी राईट करतो, इट इज अ लोकल ऍप्लिकेशन. इट इज अ लोकल ऍप्लिकेशन डज नॉट नीड एनी अदर एक्सटर्नल ऍप्लिकेशन. एनी ऍप्लिकेशन सपोर्ट म्हणजे काय की जर समजा तुम्हाला हे ऍप्लिकेशन यूज करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल ऍप्लिकेशन ची आवश्यकता नाहीये, म्हणजे सपोर्ट देण्याची आवश्यकता नाहीये, कारण ते तुमचे लोकल्स ऍप्लिकेशन्स आहेत. ओके. तर हे पहा जावा 2 स्टँडर्ड एडिशनचा यूज करून तुम्ही काय करू शकता, स्टँड अलोन ऍप्लिकेशन तुम्ही डिझाइन करू शकता. बस एवढंच तुम्ही सांगितलं तरी चालेल. इथे मी फक्त तुम्हाला डीप मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला की स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजे काय. तर फक्त तुम्ही असंही सांगू शकता की जावा 2 स्टँडर्ड एडिशनचा यूज करून तुम्ही काय करू शकता, स्टँड अलोन ऍप्लिकेशन तुम्ही डेव्हलप करू शकता. स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजेच तुमचे डेस्कटॉप ऍप्लिकेशन किंवा त्याला आपण विंडो बेस ऍप्लिकेशन सुद्धा म्हणू शकतो. तर जावा 2 स्टँडर्ड एडिशन तुम्हाला समजतंय. त्याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला जावा 2 एंटरप्राइज एडिशन. जावा 2 एंटरप्राइज एडिशन सेम जसं जावा स्टँडर्ड एडिशन कशासाठी यूज करतो, टू डेव्हलप स्टँड अलोन ऍप्लिकेशन. तर जावा 2 एंटरप्राइज एडिशन आपण यूज करतो वेब बेस ऍप्लिकेशन, डेव्हलप टू द वेब बेस ऍप्लिकेशन. आता वेब बेस ऍप्लिकेशन म्हणजे काय, तुम्ही आता यूज करता पहा, तुम्ही इंस्टाग्राम यूज करता, युट्यूब यूज करता, फेसबुक यूज करता, जीमेल यूज करता, म्हणजे कोणतीही तुम्ही वेबसाईट घ्या, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्याचा म्हणजे ते जे काही ऍप्लिकेशन्स असतात त्याला म्हणतो आपण वेब बेस ऍप्लिकेशन. म्हणजे वेब बेस ऍप्लिकेशन तुम्ही कुठूनही ऍक्सेस करू शकता. जसं तुमचं इंस्टाग्राम घ्या, समजा तुम्ही इंस्टाग्राम तुमच्या मोबाईलवर काय केलेलं आहे, यूज करतायत, तर तेच इंस्टाग्राम तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या मोबाईल मध्ये सुद्धा लॉग इन करू शकता, तुमच्या लॅपटॉपवर सुद्धा लॉग इन करू शकता. किंवा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी इंस्टाग्राम यूज करतायत, जगाच्या तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा आणि तिथून तुम्ही काय करू शकता, तुमचं जे काय इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, तुम्ही तिथून त्याला हँडल करू शकता.
कारण ते ऍप्लिकेशन कोणते झाले, वेब बेस्ड ऍप्लिकेशन, आणि त्याच्यासाठी तुम्हाला गरज लागते या ठिकाणी सर्व्हरची, त्याच्यासाठी तुम्हाला गरज लागते सर्व्हरची. ओके, तर ज्या स्टँडर्ड एडिशनचा यूज करून तुम्ही डेव्हलप करता स्टँड अलोन ऍप्लिकेशन, एंटरप्राइज एडिशनचा यूज करून तुम्ही यूज करता वेब बेस्ड ऍप्लिकेशन. ओके, आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय पहा, कोर जावा म्हणजे कोर जावा याचा यूज करून तुम्ही इथेपर्यंत कोर जावा यूज करू शकता, पण ऍडव्हान्स जावा मध्ये तुम्हाला ठिकाणी वेब बेस्ड ऍप्लिकेशन तयार करायचंय. तर मी तुम्हाला सांगितलं पहा की कोर जावा मध्ये तुमचा एक प्रोजेक्ट होईल, ऍडव्हान्स जावा मध्ये तुमचा एक प्रोजेक्ट होईल. तर कोर जावाचा यूज करून तुम्ही स्टँड अलोन ऍप्लिकेशन डिझाईन करू शकता, आणि ऍडव्हान्स जावाचा यूज करून तुम्ही काय करू शकता, वेब बेस्ड ऍप्लिकेशन तुम्ही डिझाईन करू शकता, आणि ते प्रोजेक्ट आपण घेणार आहोत. ओके, त्यानंतर पहा इथे मी एक्झाम्पल राईट करतो. वेब बेस्ड ऍप्लिकेशनचे एक्झाम्पल कोणकोणते, जसं मी तुम्हाला सांगितलं पहा, तुमचं इंस्टाग्राम असू द्या, तुमच्या ठिकाणी जीमेल असू द्या, तुमच्या ठिकाणी युट्यूब असू द्या. ओके, हे झाले तुमचे वेब बेस्ड ऍप्लिकेशन. वेब बेस्ड ऍप्लिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही वेबसाईट काय करू शकता, घेऊ शकता. ज्या वेबसाईट आपण ऑनलाईन जाऊन सर्च करतो त्या सुद्धा काय झाल्या तुमच्या वेब बेस्ड ऍप्लिकेशन. ओके, इथे मी राईट करतो पहा वेब बेस्ड ऍप्लिकेशन म्हणजे काय. जसं मी स्टँड अलोन ऍप्लिकेशन राईट केलं, सेम त्याच प्रकारे इथे मी राईट करतो की व्हॉट इज वेब बेस्ड ऍप्लिकेशन, व्हॉट इज वेब बेस्ड ऍप्लिकेशन. तर इथे मी राईट करतो वेब बेस्ड ऍप्लिकेशन्स needs client and server concept. तर जर समजा तुम्हाला वेब बेस्ड ऍप्लिकेशन यूज करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय लागतात, क्लायंट अँड सर्व्हर. म्हणजे तुम्हाला ठिकाणी गरज लागते क्लायंट साइट अँड सर्व्हर साइटची या ठिकाणी तुम्हाला गरज लागते. पहा, ते ज्यावेळेस आपण पुढे जाऊन ऍडव्हान्स जावा आपण स्टार्ट करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की सर्व्हर साइट काय असतं, क्लायंट साइट काय असतात. म्हणजे वेबसाईटचे दोन टाईप असतात पहा, एक स्टॅटिक वेबसाईट आणि एक डायनॅमिक वेबसाईट. स्टॅटिक वेबसाईटला आपण म्हणतो या ठिकाणी क्लायंट साइट वेबसाईट, आणि डायनॅमिक वेबसाईटला म्हणतो आपण सर्व्हर साइट वेबसाईट. असे दोन या ठिकाणी वेबसाईटचे काय असतात, टाईप असतात पहा. ते पुढे जाऊन आपण हळूहळू ते डिस्कस करणार आहोत. चालू लेक्चर मध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगत जाणार आहेत. तर स्टँड अलोन ऍप्लिकेशन नीड्स टू क्लायंट अँड सर्व्हर साइट कन्सेप्ट. त्यानंतर पहा, सॉरी स्टँड अलोन नाही, आपण पाहतोय वेब बेस्ड, सॉरी वेब बेस्ड ऍप्लिकेशन, आणि इथे पण राईट करावं लागेल आपल्याला वेब बेस्ड ऍप्लिकेशन मस्ट नीड टू इंटरनेट कनेक्शन. वेब बेस्ड ऍप्लिकेशन जर तुम्हाला यूज करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला गरज लागते इंटरनेट कनेक्शनची, आवश्यकता तुम्हाला असते. त्यानंतर पहा वेब बेस्ड ऍप्लिकेशन which is present internet connection, म्हणून या ठिकाणी आपण याला म्हणतो वेब ऍप्लिकेशन, म्हणून is called as वेब ऍप्लिकेशन. आपण याला इंटरनेट कनेक्ट करतो म्हणून या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, वेब ऍप्लिकेशन. आणि अजून एक या ठिकाणी मी राईट करतो पहा, वेब ऍप्लिकेशन्स can be launched by using HTTP drive. तर पुढे जाऊन आपल्याला शिकायचंय पहा HTTP, हायपरटेक्स्ट ट्रान्सफॉर्म प्रोटोकॉल. ते पुढे जाऊन आपण शिकणार आहोत पहा HTTP, की डेटा तुमचा डेटाबेस मध्ये कसा घ्यायचा, फ्रंट एंड मधला डेटा डेटाबेस मध्ये कसा घ्यायचा आहे, डेटाबेस मधला डेटा तुम्ही फ्रंट एंडला कसा आणायचा आहे, हे सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत. डेटा ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी काम करता तर या ठिकाणी सगळ्यात मेन असतं तुमचं HTTP. म्हणजे HTTP म्हणजे काय, आपण काय करतो, आपल्या सर्व्हरला रिस्पॉन्स देतो, रिक्वेस्ट पाठवतो, आणि सर्व्हर आपल्याला काय देत असतं, रिस्पॉन्स देत असतं. अशा दोन गोष्टीवरच काय असतात, वेब बेस्ड ऍप्लिकेशन डिपेंड असतं, रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स. ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. तर आता फक्त तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की वेब बेस्ड ऍप्लिकेशनला गरज असते क्लायंट अँड सर्व्हरची, त्यानंतर इंटरनेट कनेक्शनची गरज असते. ओके, तर हे झाले तुमचे जावा 2 एंटरप्राइज एडिशन. तर परत एकदा सांगतो,
स्टँडर्ड एडिशनचा यूज करून तुम्ही स्टँड अलोन ऍप्लिकेशन डिझाईन करू शकता. एंटरप्राइज एडिशनचा यूज करून तुम्ही वेब बेस्ड ऍप्लिकेशन तुम्ही डिझाईन करू शकता. आणि मायक्रो एडिशनचा यूज करून तुम्ही काय करू शकता, मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही काय करू शकता, मोबाईल डिव्हाइस म्हणजे जे आपण पाहतो ना प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करतो पहा, ते ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, डेव्हलप करू शकता. मी इथे राईट करतो पहा, जावा बाय युजिंग J2ME, Java 2 micro edition are able to develop mobile based, याला मी राईट करतो पहा, मोबाईल बेस्ड मोबाईल डिव्हाइसेस किंवा आपण त्याला म्हणतो अँड्रॉइड ऍप्लिकेशन, किंवा तुम्ही ऍपल मध्ये जर गेले त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो AOS ऍप्लिकेशन. ओके, ते म्हणजे वेगवेगळे कन्सेप्ट आहे पहा. तर फक्त एवढंच की मायक्रो एडिशनचा यूज करून तुम्ही काय करू शकता, मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही काय करू शकता, डेव्हलप करू शकता. तर बाय युजिंग J2ME आर एबल टू डेव्हलप ऍप्लिकेशन्स ओनली रन, इथे राईट करतो, डेव्हलप ऍप्लिकेशन्स ओनली रन ऑर मोबाईल डिव्हाइसेस, असं या ठिकाणी मी राईट करतो. तर जे तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन डिझाईन करणार आहात, ते ऍप्लिकेशन रन कुठे होणार आहात, ओनली रन कुठे रन होणार आहेत, मोबाईल मध्ये. म्हणजे जे तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन डिझाईन करता पहा, मोबाईल सर्व यूज करतायत, मोबाईल मध्ये तुम्ही ऍप इन्स्टॉल करता पहा, ऍप तुम्ही डाउनलोड करता, ते जे काही ऍप्लिकेशन असतात ते ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी तुम्हाला गरज लागते जावा 2ME ची. ओके, तर हे तीनच पार्ट आहेत पहा. आणि तुम्हाला हमखास इंटरव्ह्यू मध्ये किंवा तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो, पार्ट्स ऑफ जावा. तर जावाचे 3 पार्ट्स आहेत, जावा 2 स्टँडर्ड एडिशन, जावा 2 एंटरप्राइज एडिशन अँड जावा 2 मायक्रो एडिशन. स्टँडर्ड एडिशनचा यूज करून तुम्ही स्टँड अलोन ऍप्लिकेशन तयार करता, एंटरप्राइज एडिशनचा यूज करून तुम्ही वेब बेस्ड ऍप्लिकेशन डिझाईन करता, आणि मायक्रो एडिशनचा यूज करून तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन काय करत असता, डिझाईन किंवा डेव्हलप करत असता. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त या ठिकाणी पाहिलेलं आहे व्हॉट इज जावा, की जावा म्हणजे काय, हिस्ट्री ऑफ जावा आणि पार्ट्स ऑफ जावा. आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत फीचर्स ऑफ जावा. उद्या आपण पाहणार आहोत फीचर्स ऑफ जावा, आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत इन्स्टॉलेशन ऑफ जावा. त्यानंतर पाहणार आहोत आपण इन्स्टॉलेशन ऑफ जावा. आणि हे 2 पार्ट्स कंप्लीट झाल्यानंतर आपण आपल्या कोर जावाला, म्हणजे कोर जावाचा पहिला टॉपिक असेल तुमचा आयडेंटिफायर्स. ओके, त्या कोर जावाच्या कन्सेप्टला आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. तर हे झाले तुमचे आजचं हिस्ट्री ऑफ जावा अँड पार्ट्स ऑफ जावा. टॉपिक्स तुम्हाला समजलेत.